有人。सुनबाई, झाले का ग भांडे घासून? हा सासूबाई, काय झालं? काय नाही अगं, मी आता गेलते स्वयंपाकघरात. बाई ती चहा करायला गेले आणि मला चहा करायलाच 20 मिनिटं लागली. अगं ते गॅस किती हळू चाललाय आपला, तुझं लक्ष कुठे आहे? म्हणलं तर तू बाहेर भांडे घाशी ती, मग लय उशीर होईल, काम उरकायचं नाही, मग मीच गेली चहा करायला. बाई ती कवच होती, किती हळूहळू गॅस चाललाय, तुला कळत नाही का? लक्ष कुठे आहे तुझं? त्याला काहीतरी कर, नाही नीट करायला नेऊन टाक. हा का सासूबाई, मी तर पाहिलंच नाही. तरी म्हणलं तुला एवढा स्वयंपाकाला वेळ कमून लागतोय. त्याला नीट करायला टाक, नाही तर काहीतरी कर, त्याला बघ तू जरा. बरं बरं, पाहते सासूबाई. बरं चलू दे तुझं काम. सासूबाईंना रागवलेलं पाहून मी हातातली सगळी कामे सोडून दिली आणि पहिलं किचनमध्ये गेले. तर पाहते तर खरंच गॅस खूप हळूहळू चालला होता आणि एवढं स्लो गॅस म्हटलं की स्वयंपाकाला खूप उशीर होता. तर मी विचार करत होते, जर नीट करायला नेऊन टाकला तर खूप खर्च येईल. तर मग मी काय केलं, आपल्याकडे घरामध्ये खूप साऱ्या सेफ्टी पिना असतात. तर मग ह्या सेफ्टी पिनचा आपण वापर करून आज आपण गॅसची शेगडी नीट करणार आहोत. तर गॅसची शेगडी उलटी करून घेतली आणि त्याचं जे बर्नर असतं ना ते व्यवस्थित काढून घेतलं, त्याचा नट वगैरे बाजूला करून. आणि त्यामध्ये पाहिलं तर आपण रोज काय होतं, घाई गडबडीमध्ये स्वयंपाक करताना किंवा दूध तापायला ठेवतो, दूध वगैरे उतू जातं आणि त्यामध्ये दूध उतू गेल्यामुळं त्याच्यामध्ये जे जमा झालेलं दूध आहे ते जळून त्यामध्ये पूर्णपणे असं कोळशासारखं थर जमा होतो आणि मग बऱ्याच दिवस आपण रेग्युलरली वरच्यावर गॅस पुसतो आणि एवढं नीटनेटकं पुसलं जात नाही, त्यामुळे त्यामध्ये बऱ्यापैकी थर जमा होतो. मग ते सगळं बर्नर मी व्यवस्थित क्लीन करून घेतलं. जेथून गॅस पास होतो तिथे पिण्याने व्यवस्थित त्याला छिद्र पाडून घेतलं आणि पूर्ण नट वगैरे पॅक करून घेतला. गॅस म्हणजे आपला घरातील सेफ्टीविषयी खूप महत्त्वाचा भाग आहे. तर गॅस व्यवस्थित नट वगैरे त्याचं पॅक केल्यानंतर पूर्ण गॅस सेट करून घेतला आणि तुम्ही आता पाहू शकता पहिल्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेला आहे. तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवे असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा. ट्रिक कशी वाटली कमेंट करा आणि व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.